तर एवढ्या उन्हाचं मी आणि माझा भाऊ आणि माझा मुलगा आम्ही तिघंही निघालो होतो जाण्यासाठी करकमला. एवढ्या उन्हाचं निघालो होतो बरं का, कारण की आपलं कुरिअर ऑफिस ना एक 12 वाजेपर्यंत उघडं असतं किंवा 4 वाजेपर्यंत उघडं असतं. मग आताच आम्हाला जायचं होतं, कारण की आज आहे ना शुक्रवार होता. तेव्हा गेलो होतो आम्ही शुक्रवारच्या, कारण शनिवार सुट्टी पडणार, स्पीड पोस्ट केलं तर लवकर जाईन ह्या हिशोबाने चाललं होतं. त्यानंतर स्पीड पोस्ट केलं मी, रिसीट घेतली आणि रिसीट घेतल्यानंतर बाहेर आलो. बाहेर जेवढं आहे ना मस्ती चालली होती त्या दोघांची करायची. मोबाईलसाठी चालली होती, सम्राटला मोबाईल हवा होता कार्टून बघण्यासाठी नाही, गेम खेळण्यासाठी हवा होता. तर त्या मामा चाललं तर नको इथं खेळायला. एवढं त्यांची ठिकाण मस्ती चालली होती. मी कुरिअर ऑफिसमध्ये जास्त ह्यांचं वापस येऊस्तोवर चाललं होतं. आता एवढं ऊन पडतंय, काही तर थंड प्यायलाच हवं. त्यामुळे उसाचा रस पिण्यासाठी आम्ही थांबलो होतो, जळोली चौकामध्ये थांबलो होतो इथे. मग आहे ना 5-10 मिनिटं थांबलो होतो. मस्त उसाचा रस आला, उसाचा रस तर मस्त आम्ही पेलो आणि 5-10 मिनिटं बसल्यानंतर आम्ही इथून पण लगेच निघालो. आणि हे ट्रॅफिक ना जळोली चौकापासून लागलं होतं, लांबपर्यंत लागलं होतं हे ट्रॅफिक. आणि कशामुळे लागलं ते तर मला एवढं काही माहीत नाही. पण सौरव म्हणलं काय तर शेतकऱ्यांचं आहे त्याच्यामुळे लागलेलं आहे. त्यानंतर आता हे रस पिऊन तर काही ह्यांचं भागलं नव्हतं बहुतेक, त्यामुळं आंब्याचा रस पिण्यासाठी आले होते तर आमरस पिण्यासाठी. मग त्यामुळे मला मला तर नको आहे, पण ह्या दोघांनीच घेतलं. थंड होतं बरं का. मग हे दोघं पेल्यानंतर आहे ना आम्ही डायरेक्ट घरी आलो. घरी आल्याच्यानंतर एवढं गरम होत होतं ना, कारण की एवढ्या उन्हाचं मी गेले होते ना, तर खूप गरम झालं. पहिलं ते मी फेसवॉश करून घेतलं, थोडंसं चेहरा थंड होतं. मग त्यानंतर कूलर खाली बसले 5-10 मिनिटं.